अशा टाळ्यांचा गजर अगदी शेवटपर्यंत असू द्या. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम या विश्वाचे आराध्य दैवत श्री गणरायास वंदन करून श्री नटेश्वरास नाट्य देवतेस अभिवादन करून आमच्या गावचे ग्रामदैवत श्री आई नवलाई माता तसेच मी रहिवासी असलेल्या आणि कलागुणांनी नटलेल्या गणपतीपुळे मालवण गावचे ग्रामदैवत श्री आई चंडिके मातेस अभिवादन करून राजमाता आई जिजाऊ यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. तसेच घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य शाहीर अशोकजी वहाळकर आणि गणपतजी घाणेकर यांना माझा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या सभामंडपात असलेली शाहीर मंडळी, कवी, वस्ताद मंडळी आणि त्याचबरोबर इतर सारे कलाकार यांना सर्वांना माझा मानाचा मुजरा. माझे दैवत, माझे वडील वस्ताद सुधाकरजी मोरे आणि वस्ताद राजारामजी बागम येथे उपस्थित आहेत. त्यांना देखील माझा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आंबवली गावचे ग्रामस्थ येथे उपस्थित आहेत आणि दिवामध्ये राहणारे काही मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत. त्यांना माझा मानाचा मुजरा. मला संगीतात साथ देणारे ज्यांची गाणी आज महाराष्ट्रामध्ये तुफान गाजत आहेत असे माझे पंकजदादा घाणेकर, सुशीलजी बेदरे, मयूर भवाळी, राजन कलकटे, उमेश भवाळे आणि सौरभ भवाळी. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात ज्यावेळी गावी बारा होतात त्यावेळी फक्त एकाच शाखेचं नाव असतं, ती म्हणजे श्री दुर्गादेवी कुलस्वामिनी नाच मंडळ मालगुण दुर्गळीवाडी. आज ही सतत गाजलेली शाखा आज इथे नसते. त्यांना देखील माझा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे जास्त वेळ न घालवता माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी नामोरे यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज गावच्या कलाकारांना या रंगमंचापर्यंत येण्यास मदत करणारे, खरं सांगतो, आज कलाकार होणं, मुखावर हसणं आणि काळजात दुःख लपवणं. शाहिराच्या मनात असंख्य विचार, सगळे सोयरे पण गरजेला सगळे पसार. कलेच्या दुनियेत स्वतःला वाहून घेतल्यानंतर परिवाराला आपण वेळ देऊ शकत नाही. रात्रीचा दिवस करून स्वतःचे दुःख पाठीशी घालून सदैव समोरच्याचे मनोरंजन करत असतो. यातून कधी आनंद मिळतो तर कधी नैराश्य. मग कोण नावाने मोठं होतं तर कोणी दुसऱ्याला नाव ठेवतं. मग डोळ्यासमोर उभा राहतो तो एकच प्रश्न, कलाकार म्हणजे काय? कलाकार म्हणजे काय? तसे का हो, माझ्या पहिल्या वर्गाला सुरुवात करतोय. Ah
सभारंगणात आशीर्वाद द्यावा मला साथ प्रेमाची दे विनवणी करीतो तुला रूप पाहू दे सहारा तुझा रे मला तुमची साथही सदैव राहू दे करताना सादर मला आज यारणा गीत गायना आधार देले करा करीतो मी वंदना रसिक जना करीतो मी वंदना करीतो मी वंदना रसिक जना करीतो मी वंदना या रसिकाला गुरुजनाला शतसुमनांचा अर्पितो माळा आज मी या
गणपतीची पूजा अर्चा करायला मिळाली की अगदी मन प्रसन्न होतं. आपण स्वतः भाग्यवान असल्यासारखं वाटतं. तोच एक मी गण सादर करतोय. माझे सहशाही कृष्णराज रामाणे गण गात आहेत.
मातीच्या मूर्तीत देवा तुला पाहण्याची तुम्ही येता घरी हो आशाही मनोमनाची मग कधी होणार बापा आतुरताही तुमच्या आगमनाची आज पूजुया गणपती त्याचा पहिला मान आज पूजुया गणपती त्याचा पहिला मान तो आला माझ्या घरी माझे भाग्यवान तो आला माझ्या घरी माझे भाग्यवान पूजुया गणपती त्याचा पहिला मान आज पूजुया गणपती त्याचा पहिला मान आज
आता वळतो मी गवळणीकडे. तत्पूर्वी आलेले पारितोषिक शाहीर सुनील लोगडे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच निलेश भातडे, सुदेश दुर्गवळी, निखिल हुंडे, पिंट्या आगरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर अनिलजी धामणे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच विनायकजी धनावडे यांच्याकडून प्रभाकरजी धनावडे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. सगळ्यांचा मी आभारी आहे. वेळ कमी आहे. पण काय शक्ती तुरा म्हटल्यानंतर गवळणी रंगत झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच मी गवळण गातोय. अहो सांगा असं काय घडलं, बापानं कसं बाहेर काढलं. रसिक हो आणि बुवा बाहेर या. बाहेर नाही का माझा विषय कसा आहे. गवळणीची चर्चा चालू असते. काना त्यांना सांगतो की मी असं केलंय, मी तसं केलंय, मी असा जन्म घेतला, तसा जन्म घेतला. पण गवळणी एक कन्फ्युज असतं, त्यांचा संभ्रमित असतात. आणि मग ही चर्चा चालू असते त्यावेळी त्या कसं बोलतात ते बघा. अहो सांगा, ही गवळणीतली एकमेकांची चर्चा. अहो सांगा असं काय घडलं, बापानी आला बाहेर काढलं, बापानी कसं बाहेर काढलं. पारेकरी होत पाऱ्याला, साखळदंड बेड्या हाताला. पारेकरी होत पाऱ्याला, साखळदंड बेड्या हाताला. सांगा इकडीत कसं होय घडलं, बापानी कसं बाहेर काढलं, बापानी कसं बाहेर काढलं.
रसिका हो, शक्ती तुला म्हटला तर स्तवन गण गवळ झाल्यानंतर विषय येतो तो प्रश्न उत्तराचा. आमच्या प्रश्नाची प्रत भुवनपर्यंत पोहोचलेली आहे. तरी पण रसिकांच्या माहितीसाठी मी प्रश्न वाचून दाखवतोय. कौरव पांडवांचे युद्ध संपल्यानंतर दुर्योधन डोहामध्ये लपला. कौरव पांडवांचे युद्ध संपल्यानंतर दुर्योधन डोहामध्ये लपला. त्याला शोधून काढून भीमाकडून त्याच्या मांडीवर गदेचा प्रहार करून त्याचा वध केला गेला. ज्यावेळी जमिनीवर तडफडत पडला असताना त्याच्या उशाला मांडी कोणी दिली व अग्नी कोणी दिला, यावर एक टीप आहे. श्रीकृष्ण कौरव पांडव सोडून सांगा, अश्वत्थामा म्हणाल तर पटणार नाही. पान नंबर 493 मधून पटवा. अशा बाजू मांडायच्या असतात प्रश्नात. बुवांचे प्रश्नपत्र आले माझ्याकडे, त्याच्या प्रश्नाची चर्चा मी दुसऱ्या बारीत करेनच. तत्पूर्वी आलेलं पारितोषिक साई नवलाई स्पोर्ट्स कडून 201, विनय बणे आणि अक्षय भोड याचकडून 201 रुपये पारितोषिक आलंय. त्यांच्या मी आभारी आहोत. तसेच सादर करतोय प्रश्न सादर करतो. लक्ष असू द्या, वेळ कमी आहे. हे दिली आरोळी कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? सवाल माझा हरदासाला, सवाल माझा हरदासाला, तुम्ही ध्यानात घेणार का? तुम्ही ध्यानात घेणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? शाबास, क्या बात है. अठ्ठापर्वाची ही कथा सांगितली व्यासानं, सांगितली व्यासानं, सांगितली व्यासानं. दुर्मिरवीता माथ्यावर हरदासाची ही शान, हरदासाची ही शान, हरदासाची ही शान. ग्रंथ पुरा मनसेल तर तुला ठेवायचं हो गहाण, तुला ठेवायचं हो गहाण, तुला ठेवायचं हो गहाण. हा ग्रंथ पुरावा सादर करणे, ग्रंथ पुरावा सादर करणे. सांगा बक्षीस घेणार का? सांगा बक्षीस घेणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात
माझी पहिली बारी माझ्या पद्धतीनं व्यवस्थित पार पाडली. आवडली असेल तर नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या. आता खेडगावचे सुपुत्र, खेडमध्ये साखरगावचे सुपुत्र दीपकजी उत्तेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि माझे बंधू संकेत दादा चव्हाण लेट पण थेट डायरेक्ट मला 200 पारितोषिक देऊन गेले. एक इथे जाहिरात जाहीर करतोय. कैलासवासी तात्याजी शिंदे प्रतिष्ठान सवा आई शक्तीपुराचा महामुकाबला शक्तीवाली शाहीर सौ तेजल पवार आणि तुरेवाले शाहीर श्री महेश शिंदे जिवाळा हॉल दिवा सायंकाळी वेळ 4 वाजता 25 तारीख 25 ऑगस्ट 2024 ला. दुर्गादेवी कुळस्वामिनी नाच मंडळ दुर्गोलीवाडी यांच्याकडून खास नाचणाऱ्या मुलांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरंच खूप धन्यवाद. या दिवागावचे समाजसेवक मोतीरामजी दळवी हे इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. सोहम मोतीराम दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तसेच जेरी दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाही प्रभाकर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. समाधान कदम यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. जरा फक्त 5 मिनिटं आता काय झालंय, वेळ संपत आली आपल्याला. तसेच पूजा चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सगळ्यांचे आभारी. राजाराम बाबा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. हा आता कोणता पैसा आला तसं आपलं भारी भारी आभारी हे लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी बाहेर पडत आहे. यांच्या आधीच आम्ही हे आता हे गेल्या वर्षी पासून चालू झाले आणि मामारोबत आले. त्यांच्या मेहनतीने मोठे झाले तर विषय नाही. पण यांच्या आधीच आम्ही कधी बाहेर नाही पडलेले कारण गावात राहतो म्हणून. पण आता पडलेलं आहे तर सोडायचं नाही. बुवाला कसं वाटतंय बुवांना कसं वाटतंय की मीच चढेल म्हणजे नाव माझं चढेल आणि कधी पडेल आणि तुझ्यावर करून कधी चढेल तुलाच नाही लक्षात येणार. लक्षात घ्या ही माझी पहिली बारी आहे. पहिल्या बारीत आणि दुसऱ्या बारीत जमीन आसमानाचा फरक असतो. बुवाची खतलवल्याशिवाय कोणी जाणार नाही. बुवा ये 4-5 जोक मारील म्हणजे विनोदी भाषा येतात. त्याच्या बुवांच्या बारीत कसं विनोदी भाषा हा म्हणजे त्यांना विनोदी चांगली भाषा येत नाही तर त्यांना सगळं बोलायला आलं तरी पण विनोदी म्हणजे गावठी भाषेत उत्तम बोलून दाखवणार. कसं आमची उडवण्यासाठी म्हणजे लहान बुवांना ते लहान समजतं असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त काय बोलत नाही. बुवांना काय त्यांच्या पद्धतीने पाणी करायची करू दे. हा माझी पण तयारी आहे. इथं नाही खात जाऊन गेलो ना गावात तर सांगून टाक म्हटलं पाहिजे ना म्हटलं पाहिजे